स्वच्छता फेरी. हो साहेब, काय झालं? तुमचे दिवाळी निघाले का? रस्त्यावर थुकता का? मग काय झालं? अहो, तुमच्या एका चुकीमुळे समाजाचे किती आरोग्य धोक्यात येते याची कल्पना आहे का तुम्हाला? अहो पण मला काय आजार नाही. अहो, तुमच्या चुकीमुळे टीबी सारखा महारोग होऊ शकतो. अहो पण मला टीव्ही सुद्धा नाही. अहो, समजा ही चुकी जर टीबी रुग्णाची असेल तर तुम्हाला सुद्धा टीबी होऊ शकतो. चुकलं राव माझं, समजली मला माझी चुकी. आता कसे बोललात? अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी स्वीकारली तर आपल्या गावात कधीच घाण होणार नाही. अहो साहेब ते सगळं ठीक आहे, पण एवढे सगळे लोक रोज रस्त्यावर कचरा टाकतात त्याचं काय? अरे, त्यासाठी स्वच्छता अभियान फेरी काढावी लागते. स्वच्छता फेरी ती कशी? इकडे या, मी तुम्हाला दाखवतो. ती बघा ती बाई कचरा काढते. कचरा रे कचरा रे घर में क्यों कचरा रे, कचरा रे कचरा रे घर में क्यों कचरा रे. कचरा आणि माझ्या घरात कधीच नाही, मी बाहेर टाकते. तिला कचरा नको ग बाई, तिला कचरा नको ग बाई, तिला कचरा नको ग बाई, तिला कचरा नको ग बाई. बघितलं का साहेब, त्या बाईने आपल्या घरातला कचरा बाहेर टाकला. अरे, तिला अजून माहिती नाही कचरा बाहेर टाकला नाही काय रोगही पसरते ती. आई गं, आई. अगं माझ्या पोटात खूप दुखतंय गं. मी तुला 1000 वेळा सांगितले जेवणा अगोदर हात धुत जा. बघितलं, कचरा बाहेर टाकल्यामुळे अशी रोगराई पसरते ती. अगं मी हात धुतले होते आणि माझं डोकं पण खूप दुखतंय गं. तुला ताप आला वाटतं, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. अहो काय झाले? हिला ताप आलाय. अरे बापरे, यांना तर मलेरिया झालाय. काय मलेरिया? पण मी माझ्या घरात रोज स्वच्छ करते. हो, पण तुम्ही घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करता का? नाही. घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला काही औषधे लिहून देतो, तेवढे घ्या, तुम्हाला बरं वाटेल. स्वच्छता म्हणजे तरी काय? स्वच्छता म्हणजेच निरोगी आयुष्य. जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे आणि नैसर्गिक विधी करणे यासारख्या गोष्टी टाळाव्यात. या गोष्टी केल्याने रोगराईला आमंत्रण भेटते, शिवाय रोगाचा प्रसार होतो आणि एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला या रोगाची लागण होते. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कचरा कुंडीतच किंवा ग्रामपंचायतीच्या गाड्यांमध्येच टाकला पाहिजे. चला तर स्वच्छ भारत आणि एक सुदृढ भारत घडवूया. भारत माता की जय. भारत माता की जय. करायला काय पाहिजे? अहो कचरा आपल्या घरातला परिसरात टाकण्याऐवजी कचरा कुंडीत टाकायचा. आणि म्हणजे कचरा तयार झाला की टाकायचा कुंडीत, असं का? तसं नाही हो, आपल्या ग्रामपंचायतीकडून एक घंटागाडी येते, त्या घंटागाडीमध्ये आपल्या घरातील कचरा आत नेऊन टाकायचा. आणि जर गाडी निघून गेली तर काय करायचं? जर तोच कचरा बंद डब्यामध्ये आपल्या घरातच ठेवायचा, डस्टबिनमध्ये किंवा त्यालाच आपण कचरा पेटी म्हणतो त्याच्यात ठेवायचा आणि उद्या तो घंटागाडीत टाकायचा. इकडनं लोक बघतात ते पण. अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशवींचा वापर करू नये, कारण अशा प्लास्टिकच्या पिशवी नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि गटारीही तुंबतात. त्यामुळे कापडी पिशवींचा वापर करा. आली आली हो आली जनजागृती स्वच्छता फेरी. आली आली हो आली जनजागृती स्वच्छता फेरी. अगं काय मी करू? कुणाला सांगू? तेव्हा रे तेव्हा मच्छर चावला. पण हा मच्छर आला तरी कुठून? आला कुठून? त्या बाईने साचवलेल्या पण न वापरलेल्या पाण्यामधून. पण या मच्छर चावल्याने होतं तरी काय? होतं काय? त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. त्याला मलेरिया झाला, डेंग्यू झाला आणि तो माणूस वर पोचला. कुणाला सांगू? काय मी करू? तेव्हा रे तेव्हा मच्छर चावला. मैं हूँ क्रांतिवीर. वो कलम वाली बाई लिख के थक गई. लिख के थक गई. उसका कचरा और गीला कचरा अलग करो. पर आप सुनता ही कौन?
सब अपने काम पे पड़े हैं। ये सूखा कचरा और गीला कचरा होता है क्या? ए तू इधर आ रे, ए तू इधर आ, अभी मुझे बताओ, इसमें से सूखा कचरा और गीला कचरा होता है क्या? निसर्ग निर्मित कचरा म्हणजे ओला कचरा. मानव निर्मित कचरा म्हणजे सुका कचरा. निसर्ग निर्मित कचरा म्हणजे घरातून निघणारा अन्न, भाजीपाल्याचे सालं म्हणजे ओला कचरा. दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे, लोखंड, पत्रा, काच इत्यादी झाले सुका कचरा. हा आपण भंगारवाल्याला देतो आणि याच्यापासून वस्तूंची पुनर्निर्मिती केली जाते. ते ठीक आहे हो, पण सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा केल्यावर आमचा काय फायदा? फायदा? अहो विचार तर करून बघा. ग्रामपंचायत आपल्यासाठी नवनवीन योजना राबवित आहे. जसे रस्ते साफ करणे, झोपडपट्ट्या स्वच्छता करणे, परिसर स्वच्छता करणे. ग्रामविकास योजना अंतर्गत माती, गाळ जो निघतो तो हजारो टनचा असतो आणि ते साचवण्यासाठी डम्पिंग ग्राउंड अवेलेबल राहणार नाहीत. जर डम्पिंग ग्राउंडच नसेल व मोकळी मैदाने नसेल तर आपण कचरा टाकणार कुठे? त्यासाठी कमीत कमी कचरा डम्पिंग ग्राउंडला जाईल याची आपण काळजी घ्यायची. आणि